कशी आहे सीएनजी गाडी? शिशी सीएनजी गाडी 1 रुपयामध्ये 1 किलोमीटर जाते. म्हणजे जुन्नरची आन बान शान, म्हणजेच आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या भारताची शान आहे म्हणा ते. ये बड़ी अच्छी बात कही आप. जय शिवराय, जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस संशय. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी ब्लॉग चालू करायचं कारण म्हणजे असं आहे की आज कितीतरी दिवसांनंतर सकाळी एवढं फ्रेश वातावरण झाले आणि म्हणजे नाही का असं एवढं खतरनाक मध्ये ऊन पडलंय. तसं तांबडी चांबडी कळतच असेल तुम्हाला, एवढं भारी ऊन पडलंय माहिती नाही का. मग आता चाललंय कॉलेजला, जातो मग कॉलेजला. मग आता कॉलेज वगैरे सुटल्यानंतरच भेटू, कॉलेज झाल्यावरतीच भेटू. मग आता आपण आता घरी आलोय, जायचे परत कॉलेजला. लय कंटाळा येतोय, झोपतोय एवढी होती कॉलेजमध्ये. अरे घरी ते आलतो, हे ठेवायचं होतं. मग आता गाडी पण लावली आहे, आता ते तेवढं घेऊन जाऊन ठेवतो आणि मग जातो परत कॉलेजला. मग काय थोडं काय कसं हां निघालोय आता. परत दिवसात घेतलं गाडी वेळ लावली. आता इथून जातो मस्त घरी जाऊ, मस्त की नाही का. आता कॉलेजला जातो आणि मग कॉलेजवरून आलं का मग बघू कसं काय होतं, आजचं नियोजन कसं काय ठरतं. एकदम ची रिॲक्शन तर लई खतरनाक असते असं नाही का. आता तुम्हाला दिसली का नाही मला ते माहीत नाही, पण जाऊ द्या. आता आम्ही जातो. चाललं आता इपिक रिॲक्शन राहतं लोकांना. असं इंस्टाग्रामवरती तुम्ही प्रतिसाद देता, एवढं सपोर्ट देत आहे, त्यामुळं फॅमिलीची एक तरफे आपली. जातो कॉलेजला, बघू मग काय होतं. सुटले कॉलेज विलेज, आता घरी आलोय. आज तर भरपूर गडबड राहणार आहे. नेमकी माल पण आलाय नेमके किती दिवसांमधून आणि आता सुरुवात आहे खरी. आता माझ्या भागा फक्त मला प्रॉपर डाएट करायची आहे, पण दादा मला करून देणार नाही. दादा सुट्टीवरती आहे, आलाय घरी. चाललंय प्रॅक्टिस, त्याला म्हटलं डाएट वय हा म्हणतो. जाऊ दे मग, काय एकाने काय नाही होणार. जायचे जिमला, उशीर झालाय बराच. घरी जाऊन येतो पहिलं. आलो आता, दादानी सोडले, दादाला सुट्टी आहे. मग त्यामुळे मग दादाला नाही का गाडी लागते आपली मर्सिडीज. एवढी एकच दिवस आपली मर्सिडीज आपल्याकडे नसते, फक्त दादाचीच आहे ती. आपण ॲश करतो त्याच्यावरती. पेट्रोल आपणच सगळं, तो विषय वेगळा आहे. मग आता जातो, वर्कआउट करून घेतो मस्तपैकी. जुन्नरला जायचंय मला नाही का, माल बिल आणायला एकदम खतरनाक. मग माल वगैरे गेला की जुन्नरला मग मी ते अनाऊन्समेंट करून टाकतो, प्राईस बीस सगळे आपल्या खजूरची याची. बघू काय होतं. पहिलं वर्कआउट करून घेतो. आज मला प्रॉपर वर्कआउट करायचं होतं, पण आज पण काल झालं प्रॉपर वर्कआउट, पण आज थोडा प्रॉब्लेम होणार कारण की माझ्याकडे टाइम खूप कमी आहे. आता जातो, चला सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला आणि लवकरच नवनवीन गोष्टी तुमच्या भेटीला येत राहतील. बाकी काही नाही, चला राम राम. कशी आहे सीएनजी गाडी? शिशी सीएनजी गाडी 1 रुपयामध्ये 1 किलोमीटर जाते. काय पण हेड आहे, एकदा भरला का 90 नाही 1,10,000 आहे काहीतरी किंमत. शीट मोठे या, ब्रॉड आहे असं. पेट्रोल प्लस सीएनजी. अजून काय पाहिजे जाऊ दे. 110 किलोमीटर आपलं 1 रुपयात 1 किलो 1 रुपयात 1 किलोमीटर जाते म्हटल्यावरती अजून काय पाहिजे 100 किलोमीटर असं. म्हणजे मी यूट्यूबला बघितलं होतं, मला पण नाही माहित नक्की किती किलोमीटर जाते. मला आपल्या मर्सिडीजची आजच सर्व्हिसिंग केली आहे. सर्व्हिसिंग केली म्हटल्यावरती मग मी निघालो आता जुन्नरला. आता तर दुसरं कोणाला न्यायचं नाही. याचं कारण असं आहे की जर कोणाला नेलं एकाला तर दुसरं म्हणाल मला नाही नेलं, त्याला नेलं तर मग असं म्हणा मला नाही सांगितलं हे ते. त्यापेक्षा मग नकोच. तसं पण भार्गवचा बड्डे, आपल्या भार्गवला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. पण मग बघू, शक्यतो मी थांबणार नाही. दादाला गाडी लागते कारण की दादा सुट्टीवरती आहे. माल घेणार आहे आणि लगेच आपला खजूरचा माल आहे. आता ते 3 बॉक्स आहेत, 3 बॉक्स मी टू व्हीलरवरती एकटाच आणणार आहे.
एकाला नेलं असं जर जमलं असतं, पण नको परत मला नाही नेलं याला नाही नेलं असं, त्यासाठी मी एकटा जरा थोडे कष्ट घेतो आणि एकटाच जाऊन येतो. मग निघालो आता मर्सिडीजमध्ये आपल्या पेट्रोल भरले. बघू तर डायरेक्ट जुन्नरला गेल्यावरती भेटू आपण. फायनली पोचलोय मी आता आपल्या जुन्नरची वेश, म्हणजे जुन्नरची आन बान शान, म्हणजेच आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज, आपल्या भारताची शान आहे म्हणा ते सगळं. आता आलोय, पोहोचलोय. आता जसं लास्ट टाइम प्रतीकच्या बड्डेला जेव्हा आलो होतो, आल्यावरती आमचा एक स्पॉट असतो राजगुरुनगर बँक, तिथंच पहिलं भेटतो. आता चला, माझं तसं जुन्नरला येणं रोज असायचं पहिलं बँकेच्या कामामुळं, पण आता काही मी येत नाही, मम्मी येते. आता बघू, लवकरच काहीतरी होते. फक्त सपोर्ट करा. जिंदगीत खूप मोठं व्हायचे आणि खूप काही करून दाखवायचे. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. जुन्नरची ब्युटी आहे ना, कारण की आता पण बघा क्लायमेट काय नाच झाले. तिकडे सुद्धा आता ढग खाली वगैरे आले ते. थांबा, आता ते तो काय दूर दिसणार नाही तुम्हाला, पण ढग खाली आले ते आणि क्लायमेट एक नंबर झाले. पोहोचलोय आता मी. मग घेऊ, थांब जरा. गाईज, आय एम रेडी टू गो. चाललोय आता. बांधून नाही, आपल्याकडे तसला काही सीन नसतो. आपण आहे एकतर हेवी ड्रायव्हर, त्यामुळे मग घेतलाय आता. जस्ट सध्या फक्त 3 बॉक्स घेतले ते, आणि आपली माणसं पुढे न्या, त्यामुळं या गोष्टीवरती लक्ष ठेवा. आता डायरेक्ट आपण नारिंगावला गेल्यानंतर भेटू, कारण की मग मी जातो आता पटकन. दादाला पण आपली मर्सिडीज लागते आहे. दादा आज घरी आहे सुट्टीवरती. मग फक्त एवढंच म्हणणं आहे माझं, आपली माणसं पुढे न्या, आपली माणसं मोठी करा, सपोर्ट करा तुम्ही पण आपल्या माणसाला, मराठी माणसाला. चला, नारेगावला मी आलो पण, आणि आपली बोनी म्हणजे उद्घाटन हे आपल्या बडे भाईपासून करतोय. तर त्याला लागत होते 3 बॉक्स लागत होते, म्हणजे नाही का, अर्धा किलोचं पॅकिंग आहे. क्वालिटी एक नंबर आहे. नंबर टाकतो DM मध्ये, आपलं DM करा, मला मेसेज करा, कॉल मेसेज काही पण करू शकता, पण फक्त याच्यासाठी मेसेज करा नाही का, कामासाठी किंवा असं हे नाही. त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो व्यवस्थित. इंस्टाग्राम हँडल देतो, पेजला जाऊन फॉलो करा, आणि तिथं पण DM करू शकता तुम्ही. एक नंबर क्वालिटी आहे. आणि आता मी भागेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर येतच असतो, पण आज जेवण करायला आलो आहे, कारण की नाही का प्रसाद आहे आपल्या देवाचा. इथं लोक बघा, दर्शनाला जेवढी लोक नसतात तेवढी लोक खायला आहेत. आता आतमध्ये गेल्यावर दाखवलं ना मी, दंगल होईल म्हणून आता जेवण बिवण करतो. जरा आता एंट्री मारतो सगळे मस्त. आम्हाला मंदिर नाही का शक्यतो जास्त म्हणजे असं हेच होत नाही, पण श्रावण सोमवार दर सोमवारी आम्ही येतो. असं शांत कधीच भेटत नाही. आत्ता आलो आहे तर कुणीच नाही इथं गाभाऱ्यामध्ये, एकदम शांत आहे. तर आज गाभाऱ्यामध्ये निवांत बसायला भेटत, बाकी काही विषय नाही. आता काय रे जरा निवांत बसायला भेटत. दर्शनावर घेऊन आम्ही जरा निघतो मग इथून. चल, आलो आता घरी. एकदम नाही का व्यवस्थित झालंय सगळं. फायनली खजूरचं चालू झालंय. डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या मेन इंस्टाग्राम पेजची लिंक आहे, तिथं जाऊन मला फॉलो करा, किंवा मी तुम्हाला नेम देईल. आणि ओम एंटरप्राइजेस म्हणून इंस्टाग्रामचं पेज आहे, तिथं पण फॉलो करा. तिथं तुम्हाला सगळे अपडेट भेटतील. आणि आपल्या प्रतिष्ठान पेजला फॉलो करा. तुम्ही अशा धापका टाकतो. आताच आपलं चॅलेंज पूर्ण केले, त्यामुळं तेवढं फॉलो वगैरे करून ठेवा, म्हणजे सगळे तुम्हाला त्याच्यावरती अपडेट भेटतील. आणि जे खजूर आपण ठेवले ते 300, 350, अर्धा किलोचं 270 रुपये MRP त्याची, असं. पण आपण फक्त 250 रुपयाला विकणार. एक नंबर क्वालिटी आहे. आता त्याची सगळे अपडेट्स तुम्हाला ओम एंटरप्राइजेस ह्या पेजला बघायला भेटेल. त्यासाठी त्याला फॉलो करा इंस्टाग्रामवरती. मला पण फॉलो करा, आपल्या प्रतिष्ठानच्या पेजला पण फॉलो करा, आणि इथं सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग मग मी इथंच एंड करतो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.